is a unique species which can provide employment to the rural population of India. In addition to its nutritional value for removing micronutrient deficiencies and anemia, and makes it suitable for major thrust. Apart from being the fastest growing, renewable, eco-friendly and biodegradable resource, bamboo is also a part of India's traditional culture. Bamboo is available abundantly and India is the largest bamboo producing country in the world. Bhandara district of Maharashtra is blessed with bamboo wealth along with artisans' resource. It is a naturally available and agroforestry and cultivable resource. In spite of this, the bamboo working community, particularly the scheduled caste, scheduled tribe and below poverty level population is reeling under poverty. आदिवासी भागामध्ये बांबूपासून मोठा रोजगार मिळू शकतो आणि चीननी जवळपास 50 लाखपेक्षा जास्त लोकांना यात रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. बांबूचं फर्निचर असेल, मॅट असेल, अनेक वस्तू त्यापासून तयार होऊ शकतात. आदिवासी आणि गरीब दलित पीडित शोषित समाजातल्या तरुणांना प्रशिक्षित करून त्यांनी आपल्या पायावर त्यांना रोजगार प्राप्त व्हावा हे स्वप्न त्यामागे आहे. विशेषतः बांबू हा जंगलामध्ये सापडतो आणि जंगलामध्ये जे आदिवासी आहेत, गरीब लोक आहेत, त्यांना रोजगाराची साधनं जवळपास उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे स्वाभाविकपणे ते अन्य अशा गोष्टीकडे आकर्षित होतात की ज्यामुळे जी समाजाकरता अतिशय घातक अशा गोष्टी आहेत. आणि म्हणून या समाजातल्या तळागाळातल्या लोकांना त्यांच्याच गावामध्ये स्वयंरोजगार कसा मिळेल या दृष्टीने हा प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पामध्ये जे काही रिसर्च आणि डेव्हलपमेंट झाला आहे त्यातून भारतात देखील आपण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीपासून तर फर्निचरपर्यंत त्याचबरोबर अनेक विविध क्षेत्रामध्ये बांबूचा उपयोग करून आपण मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करू शकतो. For lack of technology, interventions, people's participation and organized efforts, the bamboo industry still remains unsustainable. In spite of these ills, the traditional bamboo industry is generating livelihood opportunities in the agro-rural industrial sector. या जिल्ह्यामध्ये पारंपरिक व्यवसाय करणारे बुरुड लोक किंवा इतर सर्व कारागीर यांच्यामध्ये बांबूच्या व्यवसायातून त्यांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी आणखी चांगल्या प्रकारे त्यांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षणासोबतच त्यांची संपूर्ण कॅपॅसिटी बिल्डिंग करून त्यांच्या ज्या ज्या गावामध्ये ते कारागीर काम करतात त्यांना मूलभूत सुविधा निर्माण करून स्वयंरोजगार जर निर्माण करून देण्यात आला या जिल्ह्याच्या शेकडो बांबू कारागिरांची जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल, त्यांना दारिद्र्याच्या वर आणता येईल. Having studied, experimented and realized that the natural engineering properties of bamboo can help us lead bamboo working communities to eco-friendly industrial prosperity, a group of enthusiasts resolved to establish an NGO known as Institute of Village Enterprise Development for Handicraft Artisans, that is VEDA, to promote enterprises in village in the bamboo sector. की ज्यावेळी मी आणि माझे काही सहकारी मित्र ग्रामीण विकासाची संकल्पना घेऊन आपण काहीतरी नवनिर्माण करावं ज्या इच्छेने प्रेरित झालेत आणि बांबू ही वनस्पती हाती घेऊन त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करण्याची मानसिकता आम्ही तयार केली. मूल्यवर्धित वस्तू बांबूपासून काही बनू शकतात का ह्या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स तयार केलेत आणि हे डिझाईन्स बनवत असताना आम्ही तर काही कारीगर नाही पण आम्ही साथीला काही कारीगर आमच्याबरोबर घेतले की जे पारंपरिक काम करणारे लोक होते. सुपर टोपल्या, तट्टे, ढोल्या वगैरे करण्याची जाणीव होती पण त्यांना मूल्यवर्धित वस्तू कशा तयार केल्या जाऊ शकतात, क्वालिटी नावाची गोष्ट काय असते याच्याबद्दल जाण नव्हती. तर त्या लोकांना आम्ही आमच्या हाताशीन घेतलं. VEDA is a non-profit organization established in 1995 and as the name implies is unconditionally committed in the pursuit of a singular goal of creating entrepreneurships and enterprises among the rural artisans through revival of age-old Indian traditional handicrafts.
विदर्भातील भंडारा जिल्ह्यामध्ये गडेगाव MIDCमध्ये वेदाने बांबू फर्निचर तयार करण्याचं जे युनिट लावण्याचा संकल्प केला आणि या ठिकाणी बांबूवरती काम करणाऱ्या सगळ्या कारागिरांना जमवून त्यांना 9 महिन्यापर्यंत ट्रेनिंग दिलं आणि त्या ट्रेनिंगनंतर या ठिकाणी आम्ही त्यांच्या मदतीने किंवा त्यांना कामाला देऊन त्यांना एम्प्लॉयमेंट देऊन या ठिकाणी आम्ही बांबूचं सगळं टेक्निकल फर्निचर तयार करणं सुरू केलं. Veda began its journey way back in 1989-90, and the first material it adopted for developing new applications in technologies was bamboo. The miracle material for the 21st century was used for its being eco-friendly, human-friendly, strong, versatile, workable, natural, and abundantly available. Veda has devised and pioneered a pragmatic work approach to impart technocraft training to the promising talents in bamboo applications. माझं नाव संजीव व्याळे आहे आणि मी इथे सुपरवायझर म्हणून आहो. त्याच्या आधी मी फोटो फ्रेमिंगचे अनेक प्रकारचे काम करत होतो. त्याच्यानंतर मी वेधामध्ये आलो आणि आता फर्निचर बनवत आहो आम्ही. माझं नाव किशोर बावराव बघते. मी पहिले ITI केला कार्पेंटरमध्ये यवतमाळला आणि ITIच्या बेसवर इथे लागलो आहो ट्रेनिंग पिरियडला. 9 महिने ट्रेनिंग झालं आहे माझं आणि मी इथे 9 महिने ट्रेनिंग केल्यानंतर गडेगावला इथे MIDCमध्ये आलो आहे आणि सध्या माझं हे सोफा सेट, डायनिंग टेबल हे आम्ही बनवतो. त्याच्यात मला समाधान आहे. पगार वगैरे चांगला आहे आणि राहणीमान सुधारलं पाहिजे. माझं नाव आहे सुखदेव मोतीराम गराडे. मी तोडमापुरीला राहतो. खेड्यात माझं गाव खेडाचं आहे. पण 2000मध्ये माझी भंडारामध्ये ट्रेनिंग झाली होती. पहिल्यांदा आपण गोडग्या टोपल्यामध्येच होतो, पण इथं आल्यानंतर गोडग्या टोपल्यापेक्षा अशा चांगल्याच वस्तू दिसल्या आणि याच्यामध्ये खूप आनंद आहे मला बनवण्याकरता. वेदाने हा जो अनोखा उपक्रम सुरू केलेला आहे, यामध्ये बांबू कारागिरांचा आत्मविश्वास वाढवण्याकरता नवनवीन लोकांपर्यंत आणि सरकारच्या नवनवीन स्कीमपर्यंत पोहोचवण्याचं काम वेदा करीत आहे. It has been constantly conducting research and development, searching out new applications and opportunities to enrich human resources. Veda is also blessed with the responsibility by the Planning Commission of India to lead the artisans fraternity to industrial and economic empowerment under the Rashtriya Samvikas Yojana and the District Rural Development Agency. वेदा या संस्थेमार्फत या ग्रामीण कारागिरांना एकत्रित आणून त्यांचे स्वयंसहायता बचत गट निर्माण करून आणि त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण देण्यात येऊन त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग केल्यामुळं आज या जिल्ह्यातील हे बांबू कारागीर जे आहे जवळजवळ 53 स्वयंसहायता गट तयार करण्यात आले आहे. आजपर्यंत जवळजवळ 40 गटाचं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे आणि या बांबू कारागिरांना एकत्रित आणून त्यांचं भावना नावाचं फेडरेशन तयार करण्यात आलं आहे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, त्यांना भविष्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये, त्यांनी स्वतःचा व्यवसाय चांगल्या प्रकारे जर केला तर निश्चितपणे या बांबूच्या उद्योगाला या जिल्ह्यामध्ये चांगली चालना मिळेल आणि या बांबू उद्योगावरती डायरेक्टली आणि इनडायरेक्टली इतर लोकांना सुद्धा स्वयंरोजगार आणि रोजगार उपलब्ध होईल अशी आमची धारणा आहे. In Bhandara, where the motivated artisans have been transformed into a monolithic network of the artisans, for the artisans and by the artisans, known as Bhavna. मी त्रिरत्न स्वयंसहायता बचत गट यांचा अध्यक्ष आहे आणि हे राष्ट्रीय समविकास योजनेत अंतर्गत वेदा प्रशिक्षण संस्था यांनी आम्हाला 2004मध्ये गट ओपन केले आणि सध्या आम्ही हा प्रॉडक्ट सेंटर चालू केलेला आहे आणि 40 बचत गटाची भावना नावाची सोसायटी तयार केलेली आहे. Veda has so far motivated more than 500 traditional bamboo artisans into self-reliant, self-help groups, transformed them into highly skilled personnel, augmented technical facilities, acquired financial support, and networked them into their own federation, Bhavna, in the Bhandara district. कोणताही कारिगर असो त्याला जर काम उपलब्ध झालं असेल तर त्या कामापासून जर त्याचा फायदा व्हायलाच हवं
असं माझं मत आहे आणि तसं सामोर होईल हे सुद्धा आम्हाला वाटत आहे. कारण आमची आता जी हे भावना संस्था तयार झाली आहे तर भावना संस्थेचा एकच उद्देश आहे की कारिगरांचं हित कसं साधलं जाईल. Now, Veda is fully grown infrastructure which not only invented round bamboo furniture technology using Oxytenanthra stocksy species but also helped establish bamboo furniture manufacturing industry in India that produces eco-friendly, lightweight, long-lasting, trendy, sleek, straight-line bamboo furniture for homes, offices, resorts, schools, institutions, and much, much more. Veda has unique distinction of having established the one of its only kind bamboo furniture manufacturing plant in Bhandara district, where the trained artisans with the help of common facilities manufacture all kinds of furniture from bamboo. Veda is desirous of exploring into other applications of bamboo, reaching the untapped artisans and establishing socially and ecologically sustainable industrial economy for the self-reliance of the artisans fraternity.